आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। रोडवर अडवून डोळ्यात चटणी टाकून सोनारास लुटणारी दरोडेखोरांची टोळी अखेर जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी। रोडवर अडवून डोळ्यात चटणी टाकून सोनारास लुटणारी दरोडेखोरांची टोळी अखेर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने दमदार कामगिरी केली आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी युसुफ वडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 46/2026 कलम 309/6 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर फिर्यादी हे सोनार असून ते सोने विक्री करण्यासाठी जुन्या ढिगोळ आंबा येथे एका मोटरसायकलवरून बसून जात असताना केज तालुक्यातील होळ ते ढिगोळ आंबा येथील दर्ग्याजवळ अज्ञात 2 मोटरसायकलवर 4 जणांनी येऊन फिर्यादी सोनारांची मोटरसायकल अडवून त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून व त्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करून हातातील सोन्याची पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून गेले होते। व्यापारी सोनार यांच्या फिर्यादीवरून युसुफ वडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 46/2027 कलम 309/6 BNS नुसार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। अज्ञात आरोपीचा शोध हा युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत होते, परंतु आरोपीचा ठाव ठिकाणा लागत नव्हता। वरील नमूद गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना एकूण जवळपास 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते। सदर सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित इसमांची माहिती घेणे सुरू असताना दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमी मिळाली की सदर सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित इसम नामे रोहित रणजित धिमधिमे हा असून तो अंबेजोगाई बसस्थानक लगत राज मेडिकल जवळ उभा असल्याची माहिती मिळाल्यावर त्यास पथकाने ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा सुदाम गणपत सोनवणे व ढिगोळ आंबा तालुका धारूर व पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार वीरसिंग रिसपाल सिंग टाक राहणार अंबेजोगाई यांच्या सांगण्यावरून त्यांचे इतर साथीदार नामे अभिषेक अशोक घाटोळ राहणार कन्हेरवाडी तालुका परळी कणिपणात विलास इरडुरकर राहणार क्रांतीनगर अंबेजोगाई यशोदीप कल्याण कीर्तन राहणार सातेफळ तालुका अंबेजोगाई यांच्यासह मिळून केलं असल्याचे सांगितले। सदर गुन्ह्यात एकूण 6 आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे। सदर प्रकरणातील आरोपी पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे। तसेच आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटरसायकली, त्यांची अंदाजे किंमत 1,50,000 रुपये, 6 मोबाईल ज्याची अंदाजे किंमत 90,000 रुपये यासह सोनाराचे जबरदस्तीने चोरून नेलेले सोन्याचे दागिने ज्याची अंदाजे किंमत 3 लाख रुपये असे एकूण 5,40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। वरील 6 आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल हा पुढील तपासकामी पोलीस ठाणे युसुफ वडगाव यांच्या ताब्यात देण्यात आला आहे। सदरील कामगिरी ही पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पिकणे, पोलीस हवालदार जफर पठाण, महेश जोगदंड, दिलीप गीते, मारुती कांबळे, दीपक खांडेकर, गणेश मराडे, विकी सुरवसे यांनी केली आहे। जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।